Hello dear students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 3 tides from 7th standard geography. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 15 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मधील क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे प्रिपेअर अ चेन बाय मॅचिंग द फॉलोइंग. इथे 3 ग्रुप्स दिलेले आहेत. मग या ग्रुप्समध्ये ज्या थिंग्स दिलेल्या आहेत त्यांना आपल्याला मॅच करून चेन तयार करायची आहे. सो चला स्टार्ट करूयात. आता मला सांगा वेव्स कशामुळे जनरेट होतात, कशामुळे वेव्स येतात समुद्रामध्ये, तर विंड हे एक कारण आहे. अजून अजून कशामुळे वेव्स जनरेट होतात, तर अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोजमुळे. सो काय येणार, वेव्स. त्याची चेन इकडे बी ग्रुपमध्ये आपण मॅच करणार विंडला आणि सी ग्रुपमध्ये मॅच करणार दीज आर ऑल्सो जनरेटेड ड्यू टू अर्थक्वेक्स अँड व्होल्कॅनोज. नेक्स्ट आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, हे पहा, आपली अर्थ ही रोटेट करत असते तिच्या ॲक्सिस भोवती, बरोबर. मग आपली अर्थ रोटेट करत असल्यामुळे आपल्या अर्थला एक प्रकारची पॉवर, एक प्रकारचा फोर्स निर्माण झालेला आहे. त्याच फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्स असे म्हणतात. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हा कसा काम करतो, तर त्याच्या सेंटरपासून बाहेरच्या दिशेला काम करतो. आता इथे एक्झाम्पल घ्यायचे झाले तर आता ही मुलगी काय करते, किचन तिच्या बोटावर गोल गोल फिरवते. जशी आपली अर्थ गोल गोल फिरत असते की नाही स्वतःच्या ॲक्सिसवर, त्याचप्रमाणे इथे ही मुलगी ही किचन या बोटावर गोल गोल फिरवत आहे. गोल गोल फिरवत असल्यामुळे काय तुम्हाला इथे दिसतं, तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून पहा बरं. तुम्ही किचन घ्या आणि तुमच्या बोटावर गोल 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 अशा प्रकारे जशी ही मुलगी फिरवते तसं फिरवा. तुम्हाला काय जाणवेल, ही चेन, या चेनमध्ये एक प्रकारचा फोर्स तयार झालेला आहे. आणि तो फोर्स काय करतो, तो या बोटापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो, हो की नाही. त्याचप्रमाणे आपली अर्थ सुद्धा स्वतःच्या ॲक्सिसवर गोल गोल फिरते. त्यामुळे आपल्या अर्थच्या सेंटरला एक फोर्स तयार झालेला आहे आणि तो फोर्स काय करतो, तर सेंटरपासून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे याला सेंट्रीफ्युगल फोर्स असे म्हणतात. आता मग तुम्ही म्हणाल की आपली अर्थ रोटेट करते, मग अर्थवर आपण सगळेजण चिकटून कसे आहोत, अर्थवर इतक्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत, इतके सगळे झाडं आहेत, इतक्या सगळ्या थिंग्स आहेत, मग त्या बाहेर स्पेसमध्ये उडून का नाही जात. किंवा स्पेसमध्ये आपली ही अर्थ आहे, वरच्या ठिकाणी हे लँड आणि पाणी आहे, बरोबर. मग ते ठीक आहे, ते वरती आहे, मग खालचं पाणी खाली स्पेसमध्ये का निघून नाही जात, कारण आपल्या अर्थवर जशा प्रकारे आता मी सांगितलं की सेंट्रीफ्युगल फोर्स काम करत असतो. का काम करतो, कारण आपली अर्थ स्वतःच्या ॲक्सिसवर गोल गोल फिरते. त्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स अर्थला मिळालेला आहे. सेंट्रीफ्युगल फोर्समुळे हा फोर्स कुठे काम करतो, सेंट्रीफ्युगल फोर्स तर सेंटरच्या बाहेरच्या दिशेने काम करतो, वस्तू बाहेर फेकण्याचं काम करतो. पण सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा कित्येक पटीने जास्त फोर्स आपल्या अर्थला कोणता आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसं काम करतो, तर अर्थच्या सेंटरच्या दिशेने काम करतो. म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे एकमेकांच्या अपोजिट काम करत असतात. सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असल्यामुळे वस्तू अर्थवरच राहतात. आलं लक्षात तुमच्या. चला आता आपण आपला क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो हे आन्सर्स आहेत पहिल्याचे. सेकंड, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स कशामुळे तयार होतो, तर रोटेशन ऑफ द अर्थ. आणि नेक्स्ट सी ग्रुपमध्ये काय चेन येणार, तर ऑब्जेक्ट्स गेट थ्रोन टुवर्ड्स द आउटर साईड. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्ट्स हे आउटर साईडला फेकले जातात. जसं ती मुलगी चेन तिच्या बोटावर फिरवत होती, त्यामुळे काय झालं, एक फोर्स तयार झाला आणि तो फोर्स त्या बोटाला ओढत होता, हो की नाही. म्हणजे आउटर साईडला ती थिंग जाण्याचा प्रयत्न करत होती. चला आता आपण नेक्स्ट पाहूयात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय हेही मी तुम्हाला सांगितलं. कशाच्या अपोजिट काम करत असतो, तर सेंट्रीफ्युगल फोर्सच्या अपोजिट काम करत असतो. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणाकोणामध्ये असतो, तर सगळ्याच प्लॅनेट्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. द मून, द सन अँड द अर्थ. नेक्स्ट सी ग्रुपमध्ये कशाबरोबर आपण ही चेन मॅच करणार, तर ऑपरेट्स इन द डिरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होत असतो, हो की नाही. गोष्टी अर्थच्या सेंट्रलकडे अट्रॅक्ट होतात, त्यालाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतात. तर आता तुम्हाला इथे फरक लक्षात आला असेल, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय.
आता सगळ्याच प्लॅनेट्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मूनमध्ये आहे, सनमध्ये आहे आणि अर्थ पकडून इतर सगळे जे प्लॅनेट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्यामुळेच हे सगळे प्लॅनेट्स सनभोवती फिरत असतात, रिव्हॉल्व्ह करत असतात. नेक्स्ट आहे स्प्रिंग टाईड आणि त्यानंतर विचारलेले आहे नीप टाईड. आता हे सॉल्व्ह करण्याआधी आपल्याला टाईड म्हणजे काय हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपल्याला स्प्रिंग टाईड आणि नीप टाईड या कन्सेप्ट कळणार आहे. टेक्स्टबुकमध्ये हे पिक्चर दिलेले आहे. समुद्रकिनाऱ्याचे पिक्चर आहे, सेम समुद्रकिनारा आहे, पण या पिक्चरमध्ये तुम्हाला समुद्रकिनारा दिसतोय का? इथे सगळीकडे वरती झाडांच्या पलीकडे सगळं पाणीच पाणी दिसतंय, बरोबर. जर तुम्हाला इथे या स्लाइडवर दिसत नसेल तर तुम्ही टेक्स्टबुक उघडायचंय आणि त्याच्यामधलं सुरुवातीचंच पिक्चर ऑब्झर्व करायचंय. आता इथे आपल्याला सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. दुसऱ्या पिक्चरमध्ये पहा, इथे हा समुद्र किनारा दिसतोय की नाही तुम्हाला? पाण्याची लेवल इथे कमी झालेली आहे या पिक्चरमध्ये. तर या पिक्चरमध्ये काय झालेलं आहे? पाण्याची लेवल वाढलेली आहे. मग अशा प्रकारे सी वॉटर लेवल वाढणे तसेच सी वॉटर लेवल कमी होणे ही प्रोसेस दिवसातून दोनदा होते. यालाच टाइड्स असे म्हणतात. सो द रिदमिक राईज अँड फॉल ऑफ ओशन वॉटर लेवल ट्वाइस इन अ डे इज कॉल्ड टाईड. मग हे टाईड किती प्रकारचे असतात? तर जसं की तुम्ही इथे पाहिलं, हाय टाईड आणि लो टाईड. जेव्हा सी वॉटर लेवल वाढतं तेव्हा हाय टाईड असते आणि जेव्हा सी वॉटर लेवल कमी होतं तेव्हा लो टाईड असते. सो हाय टाईड अँड लो टाईड. मग तुम्ही म्हणाल की हे होतं तरी कसं? हे टाईड्स फॉर्म तरी कशा होतात? हाऊ टाईड्स आर फॉर्म्ड? The strong gravitational pull exerted by the sun and moon on the earth's surface causes the tides. आता ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. जर मी आकाशाच्या दिशेने एखादा बॉल भिरकावला तर तो पुन्हा जमिनीवरच येऊन खाली पडतो. का बरं तो जमिनीवर येऊन खाली पडतो? कारण अर्थचा ग्रॅव्हिटेशनल पुल. मग अर्थकडे स्वतःचा आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे तुम्हाला माहीत आहे. ज्याप्रमाणे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क करतो त्याचप्रमाणे सन आणि मून यांचा सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि तो वर्क करत असतो. मग हे टाईड्स कसे काय येतात? तर सन, मून, अर्थ यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे टाईड्स येत असतात. आता नेक्स्ट फिगर थ्रू आपण समजून घेऊया. आता इथे पहा, ही आपली अर्थ, हा मून आहे आणि इकडे या साईडला सन आहे असं समजा. सो या तिघांचाही स्वतःचा आपला एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो? तर आपल्याकडे खेचून घेण्याचं काम करत असतो. आता सन हा अर्थपेक्षा खूप जास्त लांब आहे आणि मून हा अर्थच्या जवळ आहे. त्यामुळे मूनचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थवर जास्त काम करत असतो. आलं लक्षामध्ये तुमच्या? आता मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतं काय? तर अर्थला तो स्वतःकडे खेचण्याचं काम करत असतो. पण अर्थ हे एक रिजिड फॉर्ममध्ये आहे. मग त्याच्या अर्थवर 70% वॉटर आहे हे तुम्हाला माहीत आहे. वॉटर हे फ्लुइड स्टेटमध्ये आहे, लिक्विड आहे. त्यामुळे काय होतं? वॉटरला मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे थोडासा बल्ज येतो. वॉटर थोडंसं मूनकडे खेचल्यासारखं होतं. ते पूर्णपणे खेचून जाऊ शकत नाही कारण अर्थचा स्वतःचा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं? आता इथे मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे इथे पाण्याला थोडासा उंचवटा येतो. मग पाण्याला उंचवटा येतो त्यालाच काय म्हणतात? टाईड्स. मग या साईडला पाण्याचा उंचवटा येतो हे तुम्हाला कळलं, याला टाईड्स म्हणतात. मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे पॉसिबल होतं. पण मग या ठिकाणी आलेल्या पाण्याच्या उंचवट्याच्या अपोजिट डिरेक्शनला इकडे सुद्धा पाण्याला थोडासा उंचवटा येतो. म्हणजे इथे सुद्धा हाय टाईड फॉर्म होते. मग असं कसं काय होतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूनचा तर या साईडने आहे. मग या साईडने सुद्धा हाय टाईड कसं काय येतं? पाण्याला उंचवटा कसं काय येतो? कारण आपण याआधीच पाहिलं की अर्थ स्वतःभोवती रोटेट करते. त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट होतो आणि सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट झाल्यामुळे काय होतं? वस्तू बाहेरच्या दिशेने फेकल्यासारखी होते, बरोबर. मग इकडे मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतो तर इकडे सेंट्रिफ्युगल फोर्स काम करतो. त्यामुळे अर्थच्या दोन्ही साईडला काय होतं? हायटाईड्स येतात आणि दोन्ही साईडला हायटाईड्स आल्यामुळे काय होतं? इकडचं जे वॉटर आहे आणि इथलं खालचं जे वॉटर आहे ते या हायटाईड्सच्या साईडला जातं. म्हणून मग इथे आणि इथे हे लो टाईड असते. जेव्हा इथे आणि इथे हायटाईड असते तेव्हा या वरच्या आणि खालच्या साईडला लो टाईड असते. आय होप आता तुम्हाला टाईड्स म्हणजे काय हे कळलं असेल. हाय टाईड म्हणजे काय, लो टाईड म्हणजे काय. मग आता प्रश्न असा पडतो की स्प्रिंग टाईड म्हणजे काय आणि नीप टाईड म्हणजे काय. चला समजून घेऊयात. खूप सिंपल आहे. हे पहा, स्प्रिंग टाईड्स महिन्यातून दोनदा येतात. कधी कधी
तर एकदा न्यू मून डेच्या दिवशी आणि एकदा फुल मून डेच्या दिवशी. आता या डायग्राम थ्रू आपण समजून घेऊयात. आधी आपण न्यू मून डेचा डे घेऊयात. आता सध्या फुल मून हा जो मून आहे हा विसरून जा, फक्त हा मून लक्षात घ्या. न्यू मून डेच्या दिवशीचा मून कुठे आहे तो, तर अर्थ आणि सनच्या मध्ये. अर्थ इकडे आहे. मग आता विचार करा, इथे मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इथे सनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, डबल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग अशा वेळी हा डबल ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थवर पडल्यावर काय होईल, अर्थवरचं जे पाणी आहे ते त्याला खूप उंचवटा तयार होईल. मग इथे खूप हायटाईड येणार, बरोबर. मग या साईडला जेव्हा हायटाईड येतं तेव्हा या साईडला सुद्धा हायटाईडच असणार. मग त्याच वेळी इथे वरती आणि खाली लो टाईड असणार. आलं लक्षात तुमच्या. आता फुल मून डेचा दिवस बघा. आता या दिवशी काय होतं, इथे मून असतो, इथे अर्थ असते आणि इथे सन असतो. मग यावेळी काय होणार, मून त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थवर अप्लाय करणार, त्यामुळे इथे तर उंचवटा येणारच, बरोबर. शिवाय इकडे हा सन आहे, हा सन अर्थवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतो, त्यामुळे इथे थोडासा उंचवटा तर असणारच आहे. शिवाय अर्थचा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो सुद्धा काम करत असतो, बरोबर. त्यामुळे इथे या दोन्ही ठिकाणी हाय टाईड असणार. मग हाय टाईड का असतं, मग यालाच या हाय टाईडला स्प्रिंग टाईड का म्हणतात, कारण की हाय टाईडपेक्षाही जास्त पाण्याला फुगवता येतो या 2 दिवशी, म्हणून यांना स्प्रिंग टाईड असे म्हणतात. आता नीप टाईड म्हणजे काय ते समजून घेऊयात. नीप टाईड सुद्धा महिन्यातून 2दा येतात. कधी कधी तर फर्स्ट क्वार्टर मूनच्या दिवशी आणि थर्ड क्वार्टर मूनच्या दिवशी, म्हणजेच कृष्ण पक्षातली अष्टमी आणि शुक्ल पक्षातली अष्टमी, या 2 दिवशी, महिन्यातल्या 2 दिवशी नीप टाईड असतात. आता नीप टाईड म्हणजे काय, इथे पाहताय फर्स्ट क्वार्टर मून या दिवशी मून कुठे आहे, मून इथे आहे, इथे अर्थ आहे आणि इथे सन आहे. सो सन, अर्थ आणि मून 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय, बरोबर. मून स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थवर या दिशेने अप्लाय करणार, तर सन त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इकडून अप्लाय करते. मग अशा वेळी काय होतं, ज्या टाईड्स येतात त्या लो टाईडपेक्षा जास्त असतात पण हाय टाईडपेक्षा कमी असतात, कारण की इथे सन आणि मून या दोघांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 90 डिग्रीच्या अँगलमध्ये डिवाइड झालेला आहे. इकडे काय होतं, स्प्रिंग टाईडच्या वेळेस दोघांचा फोर्स एकाच डिरेक्शननी होत होता, पण इथे काय झालेलं आहे, सनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इकडून आहे तर मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इकडून आहे. त्यामुळे जो राईस तयार होतो वॉटर, सी वॉटरमध्ये, तो लो टाईडपेक्षा जास्त असतो आणि हाय टाईडपेक्षा कमी असतो. मग अशा टाईड्सला काय म्हणतात, नीप टाईड्स असे म्हणतात. चला आता आपण आपला क्वेश्चन पुन्हा एकदा पाहूयात. स्प्रिंग टाईड, स्प्रिंग टाईड कधी येतात, न्यू मून डेच्या दिवशी, बरोबर. आता तुम्हाला आन्सर एकदम पटापट कळेल. आणि नेक्स्ट चेन काय होणार, हायेस्ट हाय टाईड अकर्स ऑन दिस डे. हो, हायेस्ट हाय टाईड येते की नाही या दिवशी, न्यू मून डेच्या दिवशी. आता नीप टाईड कधी येते, अष्टमीला, 8th फेज ऑफ द मून, विच इज फर्स्ट क्वार्टर अँड थर्ड क्वार्टर मून. द फोर्सेस ऑफ द सन अँड द मून ऑपरेट इन डिफरंट डायरेक्शन. जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेत सन आणि मूनचे ते वेगवेगळ्या डिरेक्शनने होतात ना, म्हणून तेव्हा नीप टाईड्स येतात. आय होप तुम्हाला आता हा क्वेश्चन अगदी व्यवस्थित कळला असेल. सो इथे क्वेश्चन नंबर 1चे सगळे आन्सर्स दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2, गिव्ह जॉग्राफिकल रिझन्स टाइड्स आर इन्फ्लुएन्स्ड मोर बाय द मून दॅन द सन. टाइड्सवर सनपेक्षा मूनचा जास्त परिणाम होतो. काय आन्सर आहे याचं, याचा आन्सर तुम्हाला लगेचच देता येणार आहे, कारण आताच आपण समजून घेतलं, हो की नाही. कम्पेअर्ड टू द सन द मून इज क्वाईट क्लोज टू द अर्थ. सनपेक्षा मून हा अर्थच्या जास्त जवळ आहे. ॲज इट्स इफेक्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून बिकम्स मोर इफेक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द सन. याचाच परिणाम काय होतो, सनपेक्षा मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थवर जास्त लागतो. देअरफॉर टाइड्स आर इन्फ्लुएन्स्ड मोर बाय द मून दॅन द सन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲट सम प्लेसेस अलॉंग द कोस्ट द लो लाईंग एरियाज टर्न इनटू लगून्स ऑर मार्शी लँड्स. काही ठिकाणी समुद्र किनाऱ्याजवळ जिथे लो लाईंग एरिया आहे तो लो लाईंग एरिया लगून्स और मार्शी लँडमध्ये बदलतो. काय कारण आहे त्यामागचे. आता तुम्ही म्हणाल लगून्स म्हणजे काय, तर हे पहा, समुद्र किनाऱ्यावर काही ठिकाणी सखल भाग असतो, म्हणजे लो लाईंग एरिया अशा प्रकारे. आता हा सगळा समुद्र आहे इकडे आणि इथे हा थोडा सखल भाग आहे, लो लाईंग एरिया.
मग जेव्हा हाय टाईड येते तेव्हा काय होतं, समुद्राचं पाणी पूर्ण भरलं जातं, बरोबर. समुद्राच्या पाण्याची लेवल वाढते. मग जेव्हा पाण्याची लेवल कमी होते तेव्हा काय होतं, हे जे इथलं सखल भागामध्ये साठलेलं पाणी आहे ते पण परत जातं का, नाही, ते पाणी तसंच साठून राहतं. त्याला काय म्हणतात, लगून्स. आणि काही ठिकाणी काय होतं, तर अशा प्रकारे मार्शी लँड तयार होत असतं. सो ॲट सम प्लेसेस अलॉंग द coast, the low-lying areas turn into lagoons or marshy land because some of the areas along the sea coast that are low-lying get flooded easily by the seawater during high tide. Over a period of time, the accumulation of seawater leads to the formation of swamp. Accumulation म्हणजे साठणे. समुद्राचं पाणी साठून राहतं त्या लो लाईन एरियामध्ये आणि त्यामुळे काय होतं, थोडंसं दलदलयुक्त प्रदेश तिथं तयार होतो. विच इन टर्न लीड्स टू फॉर्मेशन ऑफ लगून्स और मार्शी लँड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Places located on the opposite meridian to the place experiencing high or low tide will also experience high or low tide respectively. मेरिडियन म्हणजे अर्थवर असलेले लॉन्जिट्यूड्स. आता इथे आपल्या अर्थवर हे लॉन्जिट्यूड्स आहेत. मग या लॉन्जिट्यूडवर, या मेरिडियनवर जी प्लेस आहे त्या प्लेसवर जर हायटाईड असेल तर त्याच्या अपोजिट साईडच्या मेरिडियनवर सुद्धा हायटाईड असते. आणि जर या मेरिडियनवर लो टाईड असेल तर त्याच्या अपोजिट साईडच्या मेरिडियनवर सुद्धा लो टाईड असते. तर असे का घडते, याचे आन्सर आपण याआधीच पाहिलेले आहे. दोन अपोजिट साईडला हाय टाईड्स असतात, बरोबर. चला आता आन्सर राईट करूयात. व्हेन अ पर्टिक्युलर प्लेस लोकेटेड ऑन अ पर्टिक्युलर मेरिडियन. आता इथे हे एक मेरिडियन आहे आणि या मेरिडियनवर एक पर्टिक्युलर ठिकाण आहे. व्हेन अ पर्टिक्युलर प्लेस faces the moon, the gravitational force of the moon exceeds the earth's centrifugal force. As its effect, the water is pulled towards the moon. आता इथे या मेरिडियनवर एक ठिकाण आहे आणि हे ठिकाण मूनकडे त्याचा फेस आहे. मग अशा वेळी काय होतं, मूनचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थच्या सेंट्रिफ्युगल फोर्सपेक्षा जास्त असतो. मग अशा वेळी काय होतं, अर्थवरचं जे वॉटर आहे ते मूनकडे जास्त खेचलं जातं. मग त्या पाण्याला फुगवटा तयार होतो, मग हाय टाईड असतं असं म्हणतात त्यावेळी. ॲट द सेम टाइम ॲट अँटीपोडल लोकेशन, सेम त्याच वेळी. अँटीपोडल लोकेशन म्हणजे काय, तर ऑन द अपोजिट मेरिडियन. आता हे जे आपण मेरिडियन घेतलं की नाही, या मेरिडियनच्या अपोजिट साईडला काय होत असतं, या साईडला काय झालं, ही साईड मूनला फेस करतेय. मग मूनचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे या ठिकाणावर तो अर्थच्या सेंट्रिफ्युगल फोर्सपेक्षा जास्त असल्या कारणामुळे अर्थवरचं जे पाणी आहे ते जास्त उंच होतं, त्याला जास्त फुगवटा येतो, म्हणजेच हायटाईड होते. मग या मेरिडियनच्या अपोजिट साईडला जे मेरिडियन आहे तिथलं जे ठिकाण आहे तिथं काय होतं पाहूयात. ॲट द सेम टाइम ॲट अँटीपोडल लोकेशन द सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ द अर्थ एक्सिड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून. द वॉटर इज pulled in the direction away from the moon. This causes high tides at these two poles. आता इथे ही जी प्लेस आहे त्याचा फेस कोणाकडे आहे, तर मूनकडे आहे. तर या प्लेसच्या अपोजिट मेरिडियनवर मून आहे का त्या साईडला, तर नाही. मग तिकडे कोणता फोर्स जास्त वर्क करतो, तिथे अर्थचा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त वर्क करतो. मग तो सेंट्रिफ्युगल फोर्स काय करतो, मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट मध्ये वर्क करत असल्यामुळे तिकडच्या साईडला सुद्धा पाण्याला उंचवटा तयार होतो आणि तिथे सुद्धा हायटाईड येते. सो इथे तेच दिलेलं आहे. ॲट द सेम टाइम ॲट द अँटीपोडल लोकेशन द सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ द अर्थ एक्सिड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून. मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा अर्थचा सेंट्रिफ्युगल फोर्स हा अपोजिट मेरिडियनला जास्त वर्क करत असतो. द वॉटर इज पुल्ड इन द डिरेक्शन अवे फ्रॉम द मून. दिस कॉज हाय टाईड्स ॲट दीज टू प्लेसेस. आणि यामुळे या दोन्ही जागांवर हाय टाईड्स असतात. आता हे आपण डायग्राम थ्रू समजून सुद्धा घेतलेला आहे या आधीच्या स्लाइड्समध्ये. द वॉटर रिक्वायर्ड फॉर द हाय टाईड्स मूव्स इन फ्रॉम द प्लेसेस ऑन द two opposite meridians that are at right angles to those having high tides, causing low tide at those places. आता इथे हाय टाईड आलं, त्याच्या अपोजिट साईडला हाय टाईड आलं.
बरोबर. मग जो वरती जी जागा आहे आणि खाली जी जागा आहे तिथे काय येणार, तिथे ऑफकोर्स लो टाईड येणार, कारण सगळं पाणी वरचं आणि खालचं सगळं पाणी हे हाय टाईडकडे गेलेलं असणार. बरोबर. So the water required for the high tides moves in from the places on the two opposite meridians that are at right angles to those having high tides, causing low tide at those places. Thus, place located on the opposite meridian to the place experiencing high or low tide will also experience high or low tide respectively. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. आन्सर इन ब्रीफ. इफ देअर इज अ हाय टाईड ॲट 7 AM, जर सकाळी 7 वाजता हाय टाईड असेल तर शोधायचं आहे फाइंड द टायमिंग्स ऑफ द नेक्स्ट हाय अँड लो टाईड्स ऑन द सेम डे ॲट अ गिवन प्लेस. मग त्याच जागेवर पुन्हा नेक्स्ट हाय टाईड आणि लो टाईड कधी येईल ते आपल्याला सांगायचं आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे की दिवसातून म्हणजे 24 तासातून किती वेळा हाय टाईड्स येतात, 2 वेळा हाय टाईड्स येतात आणि 2 वेळा लो टाईड्स येतात. सो आन्सर, high tide and low tide occurs twice in 24 hours. One cycle of high tide and low tide is completed after every 12 and 25 minutes. 12 hours 25 minutes. आता समजा इथे हाय टाईड आलेली आहे तर पुन्हा हाय टाईड नेक्स्ट हाय टाईड कधी येणार, एकाच दिवसामध्ये दुसरी हाय टाईड कधी येणार, तर बरोबर 12 तास 25 मिनिटांनी दुसरी हाय टाईड येणार. किंवा बरं आता एखाद्या ठिकाणी लो टाईड आलेली आहे तर मग नेक्स्ट लो टाईड कधी येणार, तर बरोबर 12 तास 25 मिनिटांनी येणार. इफ देअर इज अ हाय टाईड ॲट 7 AM, जर सकाळी 7 वाजता हाय टाईड असेल तर द नेक्स्ट लो टाईड विल बी ॲट 1:12 PM. मग नेक्स्ट लो टाईड कधी असणार आहे, सकाळी 7 वाजता जर हाय टाईड आहे तर लो टाईड कधी असणार आहे, दुपारी 1:12 आणि नेक्स्ट जी हाय टाईड येणार आहे ती कधी येणार, तर बरोबर 12 तासांनी. बरोबर 12 तास 25 मिनिटांनी. सो 7 hours 25 मिनिट्सने नेक्स्ट हाय टाईड येणार. सकाळची हाय टाईड 7 AM आणि नेक्स्ट हाय टाईड 7:25 PM. इफ ॲट मुंबई 73° east meridian there is high tide at 1 PM on Thursday, then on which other meridian will there be high tide too? State with reason. आता इथे काय दिलेलं आहे की जर मुंबई येथे, आता मुंबईचं मेरिडियन काय दिलेलं आहे, 73° ईस्ट मेरिडियन दिलेलं आहे. गुरुवारी दुपारी 1 वाजता हाय टाईड असेल तर इतर कोणत्या मेरिडियनवर हाय टाईड असेल त्याच वेळी, हे आपल्याला विचारलेले आहे आणि का तेही विचारलेले आहे. तर तुम्हाला माहीत आहे अपोजिट मेरिडियनला हाय टाईड असतं. सो आन्सर पाहूया. द अदर मेरिडियन विच विल एक्सपिरियन्स हाय टाईड विल बी 107° वेस्ट बिकॉज इट इज एक्झॅक्टली 180° अपोजिट फ्रॉम 73° ईस्ट. आता तुम्ही पहा बरं, मुंबई कुठे आहे तर 73° ईस्ट मेरिडियनवर. 180° मधून 73 सबट्रॅक्ट करा, 73° सबट्रॅक्ट करा, काय आन्सर येईल तुम्हाला, 107°. बरोबर. मग 73° ईस्ट मेरिडियनच्या अपोजिट मेरिडियन कोणता येणार, तर 107° वेस्ट. मग जर मुंबईमध्ये दुपारी 1 वाजता हाय टाईड असेल तर 107° वेस्ट या मेरिडियनवर सुद्धा हाय टाईड असणार आहे, because it is exactly 180° opposite from 73° east. This is because a place on the earth located at the opposite point of the place experiencing high or low tide also experiences high or low tide respectively at the same time. Next question, explain the reasons for the generation of waves. Waves तयार होतात त्यामागची काय कारणे आहेत. सो मेन कारण विंड, जसं की तुम्हाला माहीत आहे, तसेच अर्थक्वेक, व्हॉल्कॅनिक इरप्शन समुद्राच्या खाली होतात त्यामुळे सुद्धा वेव्स तयार होत असतात. सो आन्सर, द मेन रिझन ऑफ वेव्ह जनरेशन इज विंड, बट ॲट टाइम्स ड्यू टू अर्थक्वेक्स ऑर व्हॉल्कॅनिक इरप्शन्स occurring below the floor of the sea, waves get generated. Such waves assume a great height in the shallow waters near the coast. These waves are very destructive. ह्या ज्या वेव्स असतात ज्यामुळे अर्थक्विकमुळे व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे वेव्स तयार होतात त्या वेव्स खूप भयानक असतात, त्यामुळे खूप नुकसान होत असते. दे कॉज ह्यूज लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड लाईफ. दीज वेव्स आर कॉल्ड सुनामी. आणि मग या अशा प्रकारच्या वेव्सला काय म्हणतात, सुनामी म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात.
व्हॉट वे विल द फॉलोइंग डिपेंड ऑन द टाइड्स. आता इथे खाली या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांचा टाइड्सशी कसा संबंध आहे ते आपल्याला सांगायचे आहे. सो स्विमिंग, lack of understanding the timing of high tide and low tide may cause accidents for the swimmers entering into sea. आता जर हाय टाईड आणि लो टाईड यांचे जर टायमिंग्स माहीत नसतील आणि एखादा स्विमर समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेला तर ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. सो हाय टाईड आणि लो टाईडचे टायमिंग्स एखाद्या स्विमरने जाणून घेणे आवश्यक आहे. स्टिअरिंग अ शिप म्हणजे जहाज चालवणे. शिप कॅन मूव्ह अप टू द पोर्ट्स ड्युरिंग द हाय टाईड. हाय टाईडच्या वेळी शिप्स पोर्ट्सकडे मूव्ह होत असतात. सो जो शिप चालवत असतो त्याला माहीत असलं पाहिजे की हाय टाईड्स कधी आहे. फिशिंग, मासेमारी. विथ द हाय टाईड फिश मूव्ह इन टू द क्रिक्स अँड दिस हेल्प्स द फिशिंग ॲक्टिव्हिटी. आता हाय टाईडच्या वेळी काय होतं, जे सगळे फिश आहेत, सगळे नाही, जे फिश आहेत ते क्रिक्समध्ये मूव्ह होतात. मग फिशर्सला माहीत असलं पाहिजे की हाय टाईड कधी आहे, मग तेव्हा तो तिथे जाऊन फिशिंग करू शकतो. सॉल्ट पॅन्स. ड्युरिंग हाय टाईड द सी वॉटर कॅन बी स्टोर्ड इन द सॉल्ट पॅन्स फ्रॉम विच सॉल्ट कॅन बी ऑब्टेन्ड. जेव्हा हाय टाईड असतं तेव्हा काय होतं, समुद्राचं पाणी स्टोअर होतं लो लाईंग एरियामध्ये, मग तिथे सॉल्ट पॅन्स तयार होत असतात, ओके नाही. सॉल्ट पॅन्समधून सॉल्ट आपल्याला मिळतं. गोईंग टू कोस्टल एरियाज फॉर ट्रिप. पिकनिकसाठी, ट्रिपसाठी कोस्टल एरियामध्ये जायचं आहे, मग काय करायचं. प्लान फॉर गोईंग आउट फॉर ट्रिप्स आफ्टर द फुल मून ऑर न्यू मून डे. फुल मून आणि न्यू मून डेच्या नंतर ट्रिप प्लॅन करायची, कारण तर तुम्हाला माहीत आहे काय होत असतं, स्प्रिंग टाईड येतं फुल मून आणि न्यू मून डेला, ओके नाही. शुड हॅव डिटेल्स अबाउट द टायमिंग ऑफ द टाईड बिफोर द एन्जॉयमेंट. एन्जॉय करण्याच्या आधी म्हणजे कोसल जो पार्ट आहे किनाऱ्यावर जाण्याच्या आधी टाईड्सचे टायमिंग्स माहीत करून घेणे गरजेचे असते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ऑब्झर्व फिगर 3.8 ऑफ नीप टाईड अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता इथे नीप टाईडचे फिगर दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला आन्सर करायचं आहे. विच फेज ऑफ द मून डज इट शो. आता हे कोणता फेज आहे तुम्हाला लगेच सांगता येईल. द डायग्राम शोज द फेज ऑफ द क्वार्टर मून. क्वार्टर मूनचा फेज आहे की नाही, इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. इकडे सन आहे, इथे अर्थ आहे आणि इथे मून आहे. सो अर्थवर 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. व्हॉट आर द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ द मून, द सन अँड द अर्थ. सो आन्सर, द मून, द सन अँड द अर्थ मेक अन अँगल ऑफ 90 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इफेक्ट विल इट हॅव ऑन द टाईड्स. मग अशा पोझिशनमध्ये टाईड्सवर काय प्रभाव पडतो, कशा प्रकारच्या टाईड्स येतात, तर नीप टाईड येतात, ओके नाही. इट विल लीड टू अ नीप टाईड. ड्यू टू सच कंडिशन्स ड्युरिंग high tide the water level will rise less than usual, while during low tide water level will fall less than usual. Next question आहे क्वेश्चन नंबर 6. डिफरन्शिएट बिटवीन हाय टाईड आणि लो टाईड. सो आपल्याला डिफरन्स सांगायचा आहे. हाय टाईड, अ राईज इन द लेवल ऑफ सी वॉटर ॲट अ पर्टिक्युलर प्लेस इज कॉल्ड हाय टाईड. लो टाईड, अ फॉल इन द लेवल ऑफ सी वॉटर ॲट अ पर्टिक्युलर प्लेस इज कॉल्ड लो टाईड. सी वॉटर इज व्हेरी क्लोज टू द कोस्ट. हाय टाईडच्या वेळी समुद्र किनाऱ्याजवळ खूप पाणी असतं, तर लो टाईडच्या वेळी काय असतं, सी वॉटर इज फार अवे फ्रॉम द कोस्ट. समुद्र किनाऱ्यापासून पाणी खूप लांब असतं. नेक्स्ट आहे स्प्रिंग टाईड आणि नीप टाईड. सो स्प्रिंग टाईड आणि नीप टाईडबद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. सो इथे हा डिफरन्स आहे, सो तुम्ही रीड करून घ्या. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. डिस्क्राईब द पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ टाईड्स. टाईड्सचे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह इफेक्ट्स आपल्याला सांगायचे आहेत. सो पॉझिटिव्ह इफेक्ट्स ऑफ टाईड्स. टाईड्सचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स कोणते आहेत, तर टाईड्स क्लिअर द वेस्ट अँड हेन्स द कोस्ट बिकम क्लीन. टाईड्समुळे काय होतं, समुद्रकिनारा स्वच्छ राहतो, जो कचरा आहे तो टाईड्समुळे साफ होऊन जातो. पोर्ट्स डू नॉट गेट फिल्ड विथ सेडिमेंट्स. शिप्स कॅन मूव्ह अप टू द पोर्ट्स ड्युरिंग हाय टाईड. हाय टाईड जेव्हा असतं तेव्हा शिप्सला मदत होते पोर्ट्सवर येण्यासाठी. During high tide, seawater can be stored in salt pans from which salt can be obtained. The tidal force can be used to generate electricity. Electricity generate करण्यासाठी tidal forceचा उपयोग केला जातो. तर नेगेटिव्ह इफेक्ट्स काय आहेत टाईड्सचे. A lack of understanding of the timing of high and low tides may cause accidents to swimmers entering into sea.
जेव्हा हाय टाईड आणि लो टाईड्सचे टायमिंग्स माहीत नसतात आणि अशा वेळी स्विमर्स जेव्हा समुद्रामध्ये उतरतात तेव्हा त्यांच्याबरोबर अपघात होऊ शकतो. तर सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.